नमस्कार. मी अभिनेता सुचेंद्र शहा. आद्य दादाजी यूट्यूब चॅनलवर प्रसारित होणाऱ्या या विशेष कार्यक्रमासाठी मी आपलं हार्दिक स्वागत करतो. कारण या भागात असं काही घडणार आहे की जे ऐकल्यानंतर आपल्या सर्व शंका कुशंका दूर होण्यास भरपूर मदत होणार आहे. कारण आता आपल्याला अध्यात्म आणि आधुनिक युग याची सांगड घालण्याचा मंत्र आद्य सद्गुरू परम सद्गुरू शिवानंद स्वामी करणार आहेत मार्गदर्शन. आणि आपलं सद्भाग्य आहे की आज स्वामी आपल्याबरोबर आहेत आणि स्वामींचा सहवास आपल्याला लाभतोय, हे तर परम सद्भाग्य. या अगोदर मी एक स्पष्ट करू इच्छितो की प्रश्न विचारण्याची माझी योग्यता नाही, परंतु आपल्या समाजाला एक विशिष्ट दिशा मिळण्यासाठी हे प्रयोजन आपल्याला करावं लागतंय. तरी स्वतः दादाजींनी याबाबत माझ्यावर अनुग्रह करावा आणि मी जे प्रश्न विचारील त्याबाबत एक विशिष्ट दृष्टिकोन ठेवून मला अत्यंत उत्तम मार्गदर्शन करावं आणि माझ्याबरोबर आपल्या सर्वांना त्या मार्गदर्शनाचा निश्चितच उपयोग होईल याची मी ग्वाही देतो, कारण याचे अनुभव मी स्वतः घेतलेले आहेत. नमस्कार दादाजी. जय श्री दादाजी. आज तुमचा सहवास लाभला, खरोखर आनंद होतोय. आणि मी हे यूट्यूबवरील जनतेला सुद्धा सांगू इच्छितो की ह्या मार्गदर्शनाचा आपल्याला निश्चित लाभ होईल. पण आता मला एक अनुमती द्या की मी तुमच्याकडून काही प्रश्नांची उत्तरं जाणू इच्छितो. बरं, काय हरकत नाही, तुम्ही प्रश्न विचारा, म्हणजे मला त्याचं उत्तर देता येईल. आता आमचा खरा प्रश्न म्हणजे मी थोडंसं विस्ताराने बोलतो की आमच्या या आधुनिक युगात भरकटलेल्या पिढीला अध्यात्माचा खरोखर फायदा होईल अशी तर खात्री आहेच आणि हे सर्वांना माहीतही आहे. पण या अध्यात्माच्या वाटेवर नेमकं कसं चालावं याचं मार्गदर्शन माझ्या अंदाजे सर्वांना हवं असेल. तर आता आधुनिक विज्ञानात साधनेचं किंवा तुमच्या अध्यात्माचं महत्त्व काय आणि ते कशा प्रकारे स्पष्ट करता येईल याचं मार्गदर्शन करावं. प्रश्न फार सुंदर आहे आणि मला आवडला पण. कारण हा जो समय आहे हा विज्ञानाचा, विज्ञानानं आपल्याला फार सुविधा दिल्या आणि इतक्या सुविधा दिल्या की मोबाईलपर्यंत जे जे आज आपल्या घरामध्ये असेल प्रत्येक ठिकाणी विज्ञानाची सुविधा, प्रत्येकासाठी फॅक्टरी असो कोणत्याही गोष्टी असलो तरी विज्ञानाच्या सुविधा फार इतक्या आल्यात की त्याच्याशिवाय मनुष्य जीवनच नाही. हो. आणि अशा समयाला अध्यात्म म्हटलं की प्रत्येक व्यक्तीचं जे पाहण्याचा दृष्टिकोन आहे अध्यात्माकडे हा फार वेगळा आहे. वेगळा असणं साहजिकच आहे, कारण अजून त्यांना जे आपले संस्कार प्रणाली आहे या संस्कार प्रणालीमध्ये कुठंतरी कमतरता झालेली आहे. हो. घरापासून मिळणारा जो काही आपल्याला संस्कार मिळतात, आईवडिलांचे, भावंडांचे, समाजाकडनं, मित्रांकडनं, पुन्हा ह्या विज्ञान युगामध्ये असलेल्या मोबाईलकडनं, टी व्हीकडनं, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी आपल्याला मिळत असतं. आणि अशा समयामध्ये समाजाला ज्याची आवश्यकता आहे, कारण आज समाजामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतं, जे एकीकरण हवं, सामंजस्य असावं परिवारामध्ये, हे सामंजस्यसुद्धा प्रत्येकाचं विचारधारेमुळे कुठं ना कुठं खंडित झालेलं आहे. आणि अशा समयामध्ये अध्यात्म हा महत्त्वाचा विषय समाजाला जोडण्याचं कार्य करतं. एक, अध्यात्म हा असा विषय आहे की मनुष्य मुळातच ज्ञानी आहे, अज्ञानी तर आहेच नाही. आणि अज्ञानी नसल्यामुळे, ज्ञानी असल्यामुळे जे काही ह्या जगामध्ये जे ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्याच्याविषयी चिंतन करणं, मनन करणं हे सुद्धा मानवाला अतिशय उत्तम आहे. ती बुद्धी मिळालेली आहे. कारण 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य एक असा प्राणी आहे की त्याला प्रचंड बुद्धी आहे.
आणि अशा समयामध्ये ह्या बुद्धीचा योग्य वापर करून घेणं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बुद्धीचा ह्या संसारामध्ये भौतिकतेसाठी वापर भयंकर होतोय. विज्ञानाची प्रगती अमाप झालेली आहे. 3ऱ्या डायमेन्शनमध्ये आज विज्ञान आहे. एवढंच नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत विज्ञानाची प्रगती आहे. तर एवढं असताना मनुष्याला अध्यात्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा थोडा वेगळा झाला आहे. परंतु अध्यात्म मुळातच शास्त्र आहे. अध्यात्मशास्त्र म्हटलं जातं. आणि या अध्यात्मशास्त्रामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की आपली जी बॉडी आहे, ही जी बॉडी आहे याच्यामध्ये एक चेतन आत्मा आहे. बरं. आणि तो चेतन आत्मा ही बॉडीचं संपूर्ण हे जे शरीर आहे चेतन राहतं. आपण बोलणं चालणं पाहणं जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत ह्या शरीराचं ह्या बॉडीचं महत्त्व आहे. आणि जर एकदा का आत्मा निघून गेला तर ही बॉडी काहीच कामाची राहत नाही. मग अध्यात्मामध्ये असं आहे की या समाजाला ह्या जगाला कळलं पाहिजे हे मानवतेसाठी किती उपयुक्त आहे. कारण हे सायन्स आहे. याच्यामधून 84 लक्ष योनीला जाणं हा पण एक महत्त्वाचा पार्ट आहे. हा जीवन जे आहे आपल्याला एक तर अधोगतीला नेईल नाही तर उत्कर्षाला नेईल. संसार करू नये किंवा कोणत्या गोष्टी करू नये, कामधंदा करू नये, हा अध्यात्माचा पार्ट नाही आहे. बरं. हे करताना सुद्धा मानवाला स्वतःचं आत्मकल्याण करून घेता येतं. हे झालं मूळ अध्यात्म. बरं. जगाची सांगड घातली जाते आणि मानव जीवनाचं जे महत्त्व आहे हे कळणंही महत्त्वाचं आहे. फक्त आपण जन्माला यायचं, पशुपक्ष्यांसारखं जीवन जगायचं, म्हणजे जन्माला येणं, खाणं पिणं करणं, मोठं झालं आणि मोठं झाल्यानंतर प्रश्न कसा निर्माण होतो, लग्न झालं, 2 पोरं झाले, घरदार बंगला वगैरे सर्व काही केलं, पैसा कमवला, नातं झालं, सांभाळणं आणि शेवटी म्हातारे होऊन मरून जाणं. मग पशुपक्षी तर तेच करतात ना. बरोबर. लक्षात आलं की आपण म्हणतो की काय झालं पाहिजे ह्या जीवनामध्ये. हो. लक्षात आलं की नाही. हे जे जीवन आहे ना तर मग ते जीवन जगणं म्हणजे पशुपक्षी जनावरं जगणं आणि मनुष्याचं जगणं याच्यात काय फरक राहिला. बरं. अगदी. मग एवढी प्रचंड जरी बुद्धी मिळाली, फक्त विज्ञानाचं संशोधन झालं हे प्रचंड बुद्धीमुळे झालं. नाही. बरोबर आहे की नाही. हो. मग ही जी प्रचंड बुद्धी आहे ह्या बुद्धीचा उपयोग आपल्याला संशोधन करता आलं ना. हो. बरोबर आहे की हो, नाही. अगदी. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपण काहीतरी संशोधन केलं पाहिजे. अगदी बरं. लक्षात आलं की खरंय, नाही. खरंय. म्हणजे अध्यात्माचं महत्त्व काय हा महत्त्वाचा भाग आहे. कारण आपल्या या शरीरामध्ये चेतन शक्ती जी आहे ती आत्मा हे शोधून आपल्या कोणी काढलं, जे ऋषीमुनी होते आधी पूर्व झालेले. आलं का. हो. ह्या लोकांनी केलेलं आहे. केलेलं आहे. आणि त्यांनी संशोधन किती कमी केलंय का, भरपूर केलेलं आहे. नरकाचं संशोधन करून टाकलं, स्वर्गाचं आहे, देवदेवतांचं आहे, परमात्मापर्यंत जरी दिसला नसेल दिसला तरी सुद्धा परमात्मा आहे. कोणीतरी क्रिएटर आहे, तोच भगवंत आहे, तोच परमात्मा आहे. मग माणसालाच का बुद्धी द्यावी की माणसाला महत्त्वाचा भाग आहे की आपल्याला 84 लक्ष योनीला जायचं नाही. पहिला संसार करून अशातला पार्ट नाही. पहिलं लक्षात ठेवा. संसार जेही ऋषीमुनी झाले, संत झाले, हे तर संसारीच होते ना. संसारी. बरोबर की नाही. संसार करून सुद्धा त्यांनी भगवंताची प्राप्ती केली, मोक्षाला गेले. किंवा वरचं जे अविनाशी जग आहे, अमरता आहे, अमर ज्याला म्हटलं जातं त्या ठिकाणी तो जातो. आणि ह्या समाजासाठी का उपयुक्त आहे. व्यसनमुक्ती करतात. साधू संत व्यसन करू नका हे म्हणतात. बरोबर आहे. व्यसनमुक्ती पहिली होऊन जाते. दुसरी गोष्ट विकार जाऊ द्या हे म्हणतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह. लक्षात आला. आणि अहंकार हा जो आहे हा गेला पाहिजे. म्हणजे ज्याच्यामुळे आपल्यापासून दुसऱ्याला बिलकुल जे तकलीफ होते ती होत नाही. बरोबर. पुन्हा प्रेमानं राहावं. अहिंसा तत्व सांगितलेलं आहे. अहिंसा म्हणजे काय,
आपल्यापासून कुणाचंही मन दुखणार सुद्धा नाही याची दक्षता घेणं. लोभावर नियंत्रण ठेवणं म्हणजे कमवणे हा पार्ट नाही आहे. नाही. संसार व्यवस्थित, लोभ म्हणजे एक्सेस काहीतरी त्याच्यामुळे आपल्याकडनं चुका ज्या होतात त्या होऊ नये, चांगलंय. कुणाचा द्वेष करू नये, चांगलंय. कारण जपणा आहे, चुगलीपणा हा प्रत्येकामध्ये कुठं ना कुठं असतो. त्याच्यामध्ये झगडे होणं, बऱ्याचशा काही गोष्टी घडतात, तेही घडणार नाहीत. क्रोध करू नये. मला क्रोध केल्यानं कुणाचं भलं झालं नाही. क्रोधानं नेहमीच काय नुकसान होतं, नुकसान होतं. नुकसान. आलं का? आणि क्रोधानं म्हणजे ते करू नये. हे जे शिक्षण मिळतं हे अध्यात्मशास्त्रामध्येच आपल्याला मिळतं. बाह्य जगामध्ये काय आहे, आपल्याला जे संस्कार चालत आपल्या या समाजातून आपल्याला मिळाले, या जगातून मिळाले, या सुविधांमधून मिळाले, त्याच्यामुळं काय झालं, आपण या सर्व विकार घेऊन चाललोय. बरोबर. समाजामध्ये सर्व विकार आहेत आणि अध्यात्मशास्त्र हे शिकवतं, अरे बाबांनो तुम्ही विकार सोडा, विकारांमध्ये राहू नका. म्हणजे समाज हा सुव्यवस्थितपणे एकमेकाच्या सहकार्यानं, प्रेमानं, आनंदानं राहील याची सांगड घालण्याचं मुख्य कारण म्हणजे अध्यात्म. वाह. लक्षात ठेवा. कारण जगाला काहीतरी चांगलं मिळतं याच्यातून, वाईट तर काही शिकवलंच जात नाही. बरोबर. आणि आत्म्याचं ज्ञान मिळतं. आपण आत्मा आहोत, शरीर नाही, हे केव्हा कळतं, ज्या वेळेला आपण अध्यात्मामध्ये आल्यानंतर आपल्याला याचं काहीतरी कळतं. बरोबर. मग ते काहीतरी ध्यानधारणा, याच्यातून आत्मसाक्षात्कार, या शरीरामध्ये जे कुंडलिनी शक्ती आहे, सप्तचक्र आहे, थर्ड आय आहे, या सर्व गोष्टींचं सायन्स म्हणजे अध्यात्मशास्त्र, याचा शोध केलेला आहे. याचं काय केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे आपल्या ऋषीमुनींनी. ह्या शक्तींचा सुद्धा वापर करून घेता येतो. म्हणजे परमात्माकडे जाण्याचा आणि समाजाची जी जडणघडण आहे, सुव्यवस्थित राहावं, समाजाने आनंदानं राहावं, प्रेमानं राहावं आणि त्या भगवंताचंही करावं की ज्याच्यातून आपल्या अनंताचा जो प्रवास आहे, मृत्यूनंतरचा प्रवास काय आपल्याला कुठं कुणाला माहीत नाही. बरोबर आहे की नाही? खरं. परंतु मृत्यूनंतरचा प्रवास महत्वाचा आहे. असं आता मला सांगा, जन्म झाला, आता मानवाचा जन्म, आपला प्रवास चालू झाला की नाही? हो. आपण वर्तमानामध्ये आता आपण दोघं जण जगतोच आहे की नाही? हो. बरोबर आहे की नाही? बरोबर. वर्तमान आता काय चालू आहे, आपण एकमेकाशी आध्यात्मिक चर्चा करतोय. खरं. लक्षात आलं का? हे वर्तमान झालं ना. वर्तमान. हे सर्व वर्तमानामध्ये आपलं जीवन तर निघून जाईल. हो. पण पुढे आपली गती काय, पुढे आपण कुठं जाणार, हा विचार कधी आमच्या मनात येतच नाही स्वामी. हे बा न येण्याचं कारण म्हणजे आपल्याला ह्या समाजामध्ये राहताना ही चर्चाच होत नाही. ह्या चर्चा ज्या आहेत, कुठंतरी आध्यात्मिक एखादा जो गुरु असेल किंवा आध्यात्मिक व्यक्ती एखादा आपल्याला भेटली, त्याच्यातूनच आपल्याला या गोष्टी थोड्याफार कळतात. नाहीतर अध्यात्म चर्चा करतही कोण? बरं. आज समाजामध्ये आध्यात्मिक चर्चा करण्याचं सामर्थ्य जे हवं होतं ते नाही आहे. आणि आध्यात्मिक चर्चेतून विकारांपासून लांब जातो आपण. लक्षात ठेवा. कारण ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत ना. पण आज आमचं भाग्यच म्हणावं लागेल स्वामीजी की आज आध्यात्मिक चर्चा ती पण तुमच्या बरोबर होती आमची. तुमचं म्हणणं जरी बरोबर असलं, तुम्ही संसारी, मी संसारी, पण अध्यात्मामध्ये ज्या साधना वगैरे केल्या गेल्या आणि समाजाला उपयुक्तच आहेत. कारण समाजाचं याच्यापासून जडणघडण होते, शुद्धता होते, पवित्रता होते. आणि ज्या आपण पॉझिटिव्ह वेव्ज असतात, जी ऊर्जा आपण म्हणतो पॉझिटिव्ह, ती आपल्याला प्राप्त होते ती याच्यामधून. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचे स्वामीजी की आपण या मार्गाद्वारे सुख समृद्धीच्या मार्गावर ऑटोमॅटिकलीच येतो. हो. जर मी तुमचं नुकसान करत नाही तर तुम्ही माझं नुकसान करणार नाही. अध्यात्म काय शिकवतं, अगदी लक्षात आलं का? कोणी कुणाचं नुकसान करणार नाही. म्हणजे सुख समृद्धीच होतो, आनंदानं राहील, समाधानाने राहील आणि सर्वांशी प्रेमानं राहील. ही गोष्ट तर अध्यात्मच शिकवतं ना. बरोबर. आई काय सांगते,
बा लवकर उठ, तुला शाळेत जायचंय. म्हणते का देवाचं नाव घे? नाही. लक्षात आलं? बरोबर आहे. आलं का? तू सांगितलं तू खोटं बोलू नको, हे करून हे काही वेळ प्रसंगाला बोलत असतात, परंतु त्याच्या आधी आपल्या ते संस्कार महत्त्व येऊन जातं. कारण बाहेर जगामध्ये आपल्याला खोटं बोलल्याशिवाय चालत नाही. बरोबर आहे. लक्षात आलं का? खरं आहे, खरं. एखाद्याला कोणी आपल्या लोभावरती कशावरती घाव घातला तर आपल्याला क्रोध येतो. आपला मान राखला नाही तरी क्रोध येतो. बरोबर. लक्षात आलं का? मनुष्य आज मान, प्रतिष्ठा, सन्मान याच्यासाठी जगतोय. मग ह्या गोष्टी मुळातच आपल्याला अध्यात्म हेच शिकवतं की समाजाला उत्तमरित्या दिशा कशी मिळावी. एक वा. पहिलं, समाज याच्यातून घडतो. घडतं. बरोबर. बरोबर. विज्ञान आपल्याला तेच ज्या ज्या वस्तू देतं आपल्या कल्याणासाठीच देत आहे ना. कल्याणासाठी. प्रत्येक गोष्ट जी आपल्यापर्यंत आली, पूर्वी आपण एक पत्र लिहायचं, 3 दिवसानं जायचं, तो लिहायचा 6व्या दिवशी नाही तर 7व्या दिवशी आपल्याला बघा, त्याच्यासाठी 6-7 दिवस जायचं. विज्ञानानं आपल्याला सेकंदात बिलकुल, अरे आठवण झाली, नंबर लावला की हॅलो, बरोबर. चालू झालं. म्हणजे ते टाइम पिरियड आपला शॉर्ट करून टाकला ना. फास्ट करून टाक. बरोबर. विज्ञानाची प्रगती फार उत्तमच आहे, वाईट आहे का? नाही. विज्ञान हे सुद्धा आपल्याला जे ऋषीमुनींनी ॲटम वगैरे शोधून गेले त्याच्यावरच विज्ञान आहे. आपलं शरीर संपूर्ण ॲटमनंच भरलेलं आहे. चेतन फक्त आत्मा आहे. बरोबर. आपण आत्माराम आहोत आणि आत्मा हा कर्मामुळे 84 लक्षणीला जातो किंवा अमरतेकडे जातो. मग अमरता आत्मा आहेच, मग शरीर पण होतं हे तुम्हाला सांगायला लागलंच. बरं. आता स्वामी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एक असा प्रश्न आहे की ज्याच्यात समाजाचा खरोखर मानसिक गोंधळ उडतो. बरं. तो म्हणजे आध्यात्मिकता आणि धार्मिकता याच्यातला नेमका फरक काय, ते थोडं समजावून सांगितलं तर बरं होईल. अध्यात्म आणि धार्मिकता. अध्यात्म म्हणजे मानवता. अध्यात्म काय शिकवतं? मानवता. मानवता शिकवतं. प्रत्येकाला समानता जे पाहिलं जातं अध्यात्मामध्ये. धर्म हा पार्ट नसतो, कारण तो आत्म्याला मानतो आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मा आहे हा समभाव त्याच्यामध्ये असतो. अध्यात्म काय? एक समभाव, समानता. लक्षात आलं? प्रत्येकाला समाजामध्ये, ह्या जगामध्ये व्यवस्थित पाहण्याचा दृष्टिकोन हा अध्यात्माचा आहे. आणि धार्मिकता हा जो विषय आहे, तसं पाहिलं तर धर्म हा विषय योग्य की अयोग्य हे ते तुमच्यासारख्या किंवा जगानंच ठरवलं पाहिजे. कारण संत प्रवृत्ती ही जी असते ना, धार्मिकता पार्टला मान्यता देत नाही. कारण धर्म म्हटलं की गोंधळ उडतो. हो. तो म्हणतो मी हिंदू आहे. हो. मग ते तो म्हणतो वाढतच जैन राहते. आहे. बरोबर आहे. एक म्हणतो मी बुद्धिस्ट आहे. हो. लक्षात आलं का? एक म्हणतो मी मुस्लिम आहे, यहुदी आहे. असं बरेचसे असं त्यांना आपण धर्माची संकल्पना दिलेली. धर्म कोणीतरी स्थापन केलेला आहे, कुठून त्या विचारांना आपण सहमत झालो आहे. धर्म त्याला म्हटलं गेलं आहे आज समाजाच्या हिशोबानं. परंतु पाहिलं तर हे संप्रदाय आहेत. काय आहेत? संप्रदाय. हो. धर्म हा मुळातच संप्रदाय आहे. बर. कसं काय? की समजा हिंदू धर्माची पुनर्स्थापना शंकराचार्यांनी केलं, आद्य शंकराचार्य. बरोबर. हो. महावीरांपासून पुन्हा चालू झालं. बरोबर आहे. जय. इकडं गौतम बुद्धांचे विचार घेतले. गौतम बुद्ध हे काय धर्मस्थापना केली का? नाही. बरोबर. बुद्धांनी स्थापना केली का? नाही. महावीरांनी स्थापना केली का? नाही. येशूंनी स्थापना केली का? स्थापना कोणी केली नाही. आपण त्या संप्रदायामध्ये गेलो
लक्षात आलं का? ज्या ज्या व्यक्तीनं तो संप्रदाय घेतला तो काय झाला? तुम्हीच उत्तर द्या आता, बोला. तो धार्मिक झाला. संप्रदाय होता पण आपण त्याला धार्मिकता दिली. त्या विचार प्रणालीला, त्या संतांच्या विचार प्रणालीला आपण धार्मिकता देणारे आपण, म्हणजे आपण रंग दिला धार्मिकतेचा. हा बस असं म्हणूयात ना. असंच म्हणावं लागेल. परंतु अध्यात्म हा समान भाव शिकवतो. प्रत्येक धर्मामध्ये सत्य, अहिंसा, प्रेमानं राहावं, प्राणीमात्रांवर दया करावी, हे सर्वच ठिकाणी आहे. प्रत्येक धर्माचं शिक्षण हेच आहे. त्याला आपण काय केलं हे शिकवलं कोणी आपल्याला? प्रत्येक जे आद्य आपण ज्यांना म्हणतो, समजा सनातन धर्म जरी म्हटला किंवा आद्य शंकराचार्य म्हटलं, त्यांनी पण हेच म्हटलेलं आहे. महावीरांनी पण हेच सांगितलेलं आहे. बुद्धांनी पण हेच सांगितलेलं आहे. जे जे काही झाले महान, त्यांनी हेच शिकवण दिली आपल्याला. मग आपण धार्मिकतेकडे, त्याला आपला जो ग्रुप तयार झाला त्या ग्रुपला आपण धर्म ही संकल्पना लावून टाकते. बरोबर, अगदी खरं. संतांच्या दृष्टिकोनातून सर्व समान. म्हणजे हे याला काय म्हणायचं आपण? संप्रदाय म्हणून. प्रत्येक संप्रदायामध्ये जे आध्यात्मिक शिक्षण मिळतं ते परिपूर्ण, स्वच्छ, सुंदर आणि उत्तम असतं, जे समाजाच्या कल्याणासाठी आहे. आधीच मी तुम्हाला सांगितलं, समाजाला पूर्णपणे सुव्यवस्थित घेऊन जाण्याचं कार्य संतांनी केलेलं आहे. हा महत्वाचा भाग आहे. म्हणजेच अध्यात्माने केलं असंच म्हणता येईल ना. हो, संतांनी केलं. संतांनीच केलं. भले त्याला धर्माची संकल्पना द्या, धर्म म्हणा, पण ते काय होतं, मग ज्याचे त्याची विचार प्रणाली त्याच्यामध्ये अलग अलग होत गेली आणि त्याला आपण धर्माचं एक नाव देऊन टाकलं. बरोबर, हा विषय झाला. स्वयं ज्यांनी याची सुरुवात केली तो संप्रदायच होता, त्याला धर्माची संकल्पना आली. वाह. आणि धर्मामध्ये काही कोणाचे नियम आलं, कोणाचं काही, म्हणजे ते गोष्टी या अडचणी निर्माण करत गेल्या. दुसऱ्या, तुमचं माझं जमणार नाही. आता हा विषय आपला आहे, संतांचा नाही. संतांचा आहे का? खरं अगदी. कर्मकांड ज्याच्या त्याच्यामध्ये अलग अलग झालं. लक्षात आलं का? म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ते सर्व प्रकार येत गेले. उलट धार्मिकतेने थोडक्यात जातीभेद आला, म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार. म्हणजे नाही, माझा म्हणणं विषय हा जातीभेद म्हणा, धर्मभेद म्हणा, जे म्हणाल ते, हे आपण केलं. हो, म्हणजेच ना, म्हणजे तुम्ही म्हणताय ते आता पटतंय की अध्यात्माचं स्थान किती उंचीवर आहे आणि त्याला आपण किती खाली आणलं, असं त्याचा अर्थ निघतोय आजच्या युगात जर पाहिलं तर. हे बघा, मी एक मानवता, माझ्यासाठी सर्व मानवता आहे म्हणून मी ह्या पद्धतीने बोललो. आता धर्म हा विषय माझा नाही. परंतु धर्माविषयी बोललात, विचारलं म्हणून मला सत्य थोडंसं बोलावं लागलं. बरोबर आहे. ब्रीफ मध्ये जर मी बोललो, अजून तर कुणाचं मन दुखतं, हा योग्य नाहीये. आणि प्रत्येक ज्याचा त्याचा संप्रदाय आहे, माझ्या हिशोबानं ज्याची त्याची विचार प्रणाली आहे. पण संतांनी मात्र आपल्याला हे शिकवलेलं नाही. हा महत्वाचा भाग. ते गुरु होते, त्यांनी संप्रदाय स्थापन केलेला आहे, त्याला स्वरूप आपण धर्माचं. आणि ही धार्मिकताच आपल्याला थोडीशी प्रत्येकाला काय होतंय, बोचतंय. त्याच्यापासूनच आपल्याला तकलीफ होते असं होऊन गेलं. बाकी दुसरं तिसरं काही नाही आहे. संप्रदायच, मानवताच आहे, मनुष्यच आहे, प्रत्येकामध्ये आत्माच आहे, प्रत्येकाला पंचतत्वाचं शरीरच मिळालेलं आहे. प्रत्येक जण जन्माला येतो, मरतो पण आहे, खातोय आणि राहतोय, कमवतोय, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार. बरोबर असं आहे. स्वामी, आत्ताच्या आधुनिक काळाला धरून प्रश्न विचारतो
की आधुनिक काळातील जीवनशैलीमुळे अध्यात्मावर परिणाम होतो का किंवा काय परिणाम होतो यावर आपलं काय म्हणणं आहे? आधुनिक काळामुळे परिणाम होतो हा पार्ट थोडासा आपण बाजूला ठेवू. बरं. याच्यासाठी म्हणतो की आधुनिक काळामध्ये हे आधुनिक काळ म्हटलं की विज्ञानाचं आहे. विज्ञानाच्या सुविधा आहेत सुविधा आणि ह्या सुविधांमध्ये आपलं लक्ष वेधलं गेलं. बाकी दुसरं तिसरं काही कारण नाही आहे. परंतु अध्यात्मावर परिणाम होतो असं जे आपलं म्हणणं आहे, ह्या आधुनिक काळामध्ये मनुष्य इतकं दगदग वाढलेली आहे. या धकाधकी, हो, टेन्शन प्रत्येकाला आलेलं आहे. टाईम असूनही नाही आहे. अगदी. मोबाईल असा आला, कुठल्यापासून मोबाईल लागतो झोपेपर्यंत. टाईम आहे पण नाही आहे. नाहीये. बरोबर. ते मोबाईलमध्ये काय आहे अजून नुसतं म्हणणं आहे की मला वेळ नाही. वेळ नाही. हां. लक्षात आलं का? किंवा टी व्ही आहे, आलं का? वाहनं आहेत, उपकरणं आहेत. आता फास्ट फूड आलं, लक्षात आलं, शोच्या वस्तू आल्या. बरोबर. ज्याला त्याला पैसा हवा आहे, त्याच्यासाठी जो तो प्रयत्न करतो आहे. आणि एवढं करत असताना टाईम नाही असं म्हणणं हे माझ्या मनाला पटत नाही. बरोबर. का पटत नाही? टाईम हा प्रत्येकाला आहे. बरं, तुम्ही दिवसभर काबाड कष्ट करा, दिवसभर तुम्ही मोबाईल हँडल करा, दिवसात टी व्ही हँडल करा, गाड्या हँडल करा, पण जो व्यर्थ टाईम आपला कोणता आहे की तो टाईम म्हणजे आपण जो व्यर्थ घालूनही टाईम आहे. मला सांगा, 14 तास वर्किंग करणार, तुम्ही 16 तास करणार, बरोबर आहे की नाही? 16 तास वर्किंग म्हणजे तुमचा मोबाईल सामान आणणं, नेऊन ठेवणं, प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये ॲडजस्ट आपण करून घेऊ. 16 तास वर्किंग आहे. वर्किंग आहे ना? आहे. असं समजायला काय? बरं. उरलेले तास किती आहेत? 8 तास. मग 8 तास कुणाचे आहेत? आपले. मग तो कसा व्यवस्थित पार करायचा हे आपल्याला जमू शकतं की नाही? अगदी. हे म्हणणं. संसारातलं प्रत्येक कार्य होऊन जातं की नाही? हो हो. असं एकही कार्य नाही की ते होत नाही. नाही. बरोबर की नाही? बरोबर. जर समजा तो 8 तास आपण झोपण्यापूर्वी भगवंताच्या नामाला म्हणा किंवा ध्यानाला म्हणा सुरुवात केली तर आतलं मन भजायला सुरुवात करतं ना. हो हो हो. खरं. आतल्या मनापर्यंत जातं ना ते. खरं. मग 8 तास त्या प्रभूचं भजन होऊन जाईल की नाही? एक. दुसरी गोष्ट ध्यानधारणा आहे. ध्यान हे अशी अवस्था आहे की झोपेची गरज काय आहे? झोपेमध्ये सुद्धा आपलं मन चालत राहतं, अखंड भटकत राहतं. हे सायन्सचं सिद्धीकरण आहे. बरोबर आहे का? अगदी. आणि ध्यान हे अशी अवस्था आहे की फक्त एका ठिकाणी मन केंद्रित होतं. म्हणजे थकवा गेला की नाही मेंदूचा, थकवा मनाला येतो, अखंड मेंदू कार्य करत राहतो, त्याला शांती आहे का? नाही. आपल्या मेंदूला आपण शांती देतो का? नाही. नाही देत. जर मग मेंदूलाही शांती पाहिजे आणि शरीरालाही 100% रिलॅक्स पाहिजे. झोप म्हणजे काय? रिलॅक्स. जे आपले यंत्र म्हणजे आपली बॉडी, याच्यामध्ये यंत्रच आहे सर्व. यंत्रवतच आहे. आणि झोप म्हणजे यंत्राला आराम. बरोबर आहे का? मग झोपेचं ऐवजी ते ध्यानात परिवर्तन केलं तर 2 तासाचं केलेलं ध्यान
तुमचं 6 तास काय 8 तासाच्या झोपे इतकं कव्हर करतं. एवढी एनर्जी मिळते त्याच्यातून. एवढा ध्यानाचा परिणाम. हो. मग आपण म्हणतो की टाईम नाही. कसं म्हणायचं? जाता येत आहे, वायफळ विचार करतोय, त्याच्यापेक्षा नामावरती आपण मन केंद्रित करू शकतो. लक्षात आलं का? म्हणजे आजच्या काळात ही फक्त सबब आहे, मला वेळ नाही. हां, वेळ नाही हे फक्त सांगायचं आपले एक बहाणे आहेत ते. आपल्या संसारातून पळवाट आहे. हो, लक्षात त्या सबबी सांगायचे आणि दूर हो. पळायचं. पण अध्यात्म ज्याला कळतंय, हो. ज्याला समजतंय, माझं कल्याण झालं पाहिजे. माझं कल्याण म्हणजे काय पैशाचं का, नाही संसारात का? नाही. हे शरीर आपल्याला मिळालं आई वडिलांकडनं. त्याला आपल्याबरोबर कोण होतं? कोण आलं होतं? कोणीच नव्हतं. बरं. आई वडील तरी नाही. भावंड आपण- तरी? नाही, आपणच एकटे. मग एकटे आलात हम्म. आणि जाताना कोणाला घेऊन जाणार? कोणाला घेऊन जाणार? कोणी आलं तर पाहिजे स्वामी. कोण येणार? कोणी येणारे नाही हेही माहिती आहे. आणि जेवण कोणासाठी जगताय? बोला, कुणासाठी जगताय? परिवारासाठीच ना. हो. स्वतःसाठी किती आहे? म्हणजे आत्म्यासाठी आपण किती जीवन जगतो? नाही, अजिबातच जगत नाही. हे आता मी आधी म्हटलं तरी सांगितलं, आपल्याला प्रचंड बुद्धी दिली, हो. सर्व दिला, आपण अध्यात्म केलं पाहिजे, आपलं कल्याण आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर. परंतु आपल्या कल्याणासाठीच अध्यात्म आहे ना, आपल्या कल्याणासाठी. आणि हेच लोकांना कळत नाही आम्हाला. तुम्हाला म्हणण्याऐवजी, लोकांना म्हणण्याऐवजी प्रत्येक आपण सगळे त्याच्यातच बसू असं म्हणू. मला कळतंय, पण मी जर म्हटलं मला कळतं ते योग्य नाही ना. योग्य. हां, म्हणून मला हे म्हणायचं आहे, टाईम प्रत्येकाला आहे. जीवन स्वतःसाठी मिळालेलं आहे. बरं. ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये, ह्या विज्ञान युगामध्ये सुद्धा आपल्याजवळ टाईम आहे. ध्यानधारणा शिकून घेतली, काही एवढं विशेष नसतं. एखादं गुरुच्या मार्गामध्ये ध्यान कसं करायचं एवढं शिकून घेतलं तर रिलॅक्सेबल होऊन जातो. 100% ब्रेनलाही आराम मिळतो. शरीर 100% एनर्जी मिळते. 2-3 तासामध्ये एवढी एनर्जी मिळते की आपण 24 तास पुन्हा कंटिन्युअस काम करू शकतो, कार्य करू शकतो. अरे बाप. एवढी एनर्जी आपल्याला ध्यानातून मिळत असते. आता हे विज्ञानानं विज्ञानसुद्धा बोलतं आहे, अरे. पण आपलं लक्ष तिकडेही नाही. विज्ञानाच्या सुविधांकडेच फक्त आपलं लक्ष. म्हणजे आपण सोयीप्रमाणे विज्ञानाचा वापर करून घेतो. बस, हेच बरोबर आहे. पण विज्ञान म्हणजेच अध्यात्म हे अजूनही लक्षात नाही. बघा, ॲटमपासून फोटॉनपर्यंत गेला. जडत्वामध्ये तुम्हाला ॲटम दिसला, ॲटममधून फोटॉनपर्यंत गेला, सूक्ष्मतेकडे. त्याच्या पुढे अजून काय असेल? लक्षात आलं की नाही? तर हे जे आहे अध्यात्मशास्त्रामध्ये याचं सुद्धा संशोधन झालेलं आहे. म्हणजे पूर्वीची पिढी किंवा संत महात्मे हेच किती प्रगत होते ह्याच्यातून दिसतंय. मग ऋषीमुनी प्रगतच होते, नाही असं काही नाही. त्यांनी युद्ध केलं, बाणावरती अग्नीचा गोळा सुद्धा असायचा. मग कसं काय? मग तो अग्नीचा गोळा होता का? नाही. हीच थेअरी होती. हीच theory होती. बरोबर. आज आपण त्याला थेअरी म्हणू. हेच त्यांनी केलेलं संशोधन आहे. बरोबर. तेच बरोबर करून तेवढ्या पुरतं त्यांनी त्याचा यूज केला. आता सिटी उद्ध्वस्त करतो. काही फरक? हे समजणंही महत्त्वाचं आहे ना. बघा, विज्ञान आपल्याला वाईट नाही आहे. नाही. विज्ञान हे मुळात अध्यात्म आहे. फक्त आपलं ते समजून घेणं. विज्ञान म्हणजे संशोधन आणि अध्यात्म म्हणजे सुद्धा संशोधनच आहे. बॉडीमधलं सूक्ष्मतम जे गोष्टी आहेत त्याचं संशोधन करणारे हे अध्यात्म आहे. बॉडीचं संशोधन करणारे आजचं विज्ञान पण आहे. म्हणजे फक्त स्वामी त्याचं- अध्यात्म उजवं आलं मग विज्ञानापेक्षा. असं विज्ञान काय आहे बघा, संस्कार देत नाही. बरोबर. आजचं आपल्याला विज्ञान संस्कार देत नाही. पूर्वी विज्ञान हे संस्कार
देत होतं. एनर्जीचं संशोधन त्यांनीच केलं. आणि सोल हा जो आहे म्हणजे आत्मा, ही सुद्धा एक चेतन एनर्जी आहे. चेतन आहे. हे सुद्धा त्यांनी संशोधनच केलेलं आहे. संशोधन. महत्वाची गोष्ट, संशोधन केलेलं आहे. बरोबर. मग आत्म्याची एनर्जी कशी वाढवावी हां. हे अध्यात्म सांगतं. आणि हे प्रत्येक मानवाला याची आवश्यकता आहे. नाही तर मृत्यूनंतर जो आपला प्रवास आहे तो कुठं होईल आपल्याला माहीत नाही. म्हणून आज विज्ञान युग जरी असलं, कानाडोळा जरी त्या गोष्टीकडे केला जात असला, पण ते मृत्यूनंतर सत्तेची जाणीव हे होणारच आहे. कारण कर्मभूमी आहे. बरोबर. या कर्मभूमीमध्ये जसं कर्म करू तसंच आपल्याला त्याचं फळ मिळणारच आहे. बरोबर. म्हणजे त्याच्यामुळे आज समाजाला पाहिलं तर एकच आहे, फक्त संस्काराची आवश्यकता आहे. संस्कार मिळाले पाहिजे, त्यांना समजावलं गेलं पाहिजे. हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे अध्यात्माचा मूळ गाभा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. एकदम सत्य. आणि आत्म्याकडे लक्ष द्या असं. आपणच आत्मा आहोत ना, अविनाशी. आज या शरीरामध्ये या शरीरामध्ये तुमच्या प्रत्येक ठिकाणी जे चेतन सृष्टी आहे हो, त्या ठिकाणी आत्माराम हा वास्तव्याला आहे. बरोबर. चेतन आत्मा. बरोबर आहे. आज आपल्याला हे शरीर मिळालं, उद्या कुत्र्या मांजराचं मिळालं, मग आपणच आत्मा आहोत. शरीर हे आपलं साधन आहे. बरोबर. जसं बंगला राहणं म्हणजे तो बंगला हे आपलं साधन आहे, साधन आहे. साधन आहे. तसं आत्म्याचं साधन म्हणजे ही बॉडी आहे. बॉडी. बरोबर. आता स्वामी, असा एक प्रश्न आहे की जो भेडसावतोय, म्हणजे आमच्या वयाच्या लोकांना, आता जी आमची मुलं बाळं आहेत, विज्ञान युगातले जे स्टुडंट्स आपण म्हणतो काय, तर ह्यांचा देवावर अजिबात विश्वासच नाही. आणि देवावर विश्वास नसण्याचं कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? देव दिसत नाही ना, पहिला प्रश्न. बरोबर आहे. देव दिसतो का? बरं, आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे, हा दिसत नाही. त्यांना एवढंच माहिती आहे, जन्माला आले, मेल्यावर कोणी पाहिलं? हो हो, अगदी हीच धारणा आहे. मेल्यानंतर कोणी पाहिलं हा यक्ष प्रश्न त्यांना, म्हणजे त्याचं सोल्युशन त्यांना घ्यायचं नाही आहे. घ्यायचं नाही. मेल्यावर कोणी पाहिलं, याच्या अध्यात्मामध्ये उत्तर आहेत. परंतु जो आजचा वर्ग आहे, काय झालं, त्याच्या मनाला आहे ना, हा जो समय आहे याच्यामध्ये विज्ञानच येतं. जिथं बोलावं तिथं विज्ञान आहे. विज्ञान. विज्ञानाने केलेल्या संशोधनांती एवढ्या वस्तू बाहेर पडल्या आहेत, आलं का? आणि त्या वस्तू, त्या सुविधा प्राप्त करण्यासाठी ज्याचे त्याचे प्रयत्न, म्हणजे जे शरीराशी निगडीत आहेत. हो. आणि प्रत्येकाचं मन तिकडं ओढलं जातं. काही वर्ग तिकडं लक्ष, म्हणजे ज्याला माया म्हटलं जातं, हां, आलं का? एक प्रकारचं आकर्षण. आकर्षण, माया, माया. त्याच्यामध्ये तो लिप्त झालेला आहे. बरोबर. त्याच्या मनामध्ये ठासून भरलं गेलं की हे जे दिसतं हेच सत्य आहे. सत्य आहे. बरोबर. आणि देव दिसत नाही. मग तो मानायचा कसा? त्याने मानायचा हा एक प्रश्न. बरं, मूर्ती पाहतो तिथं देव बोलत नाही, काही बरं, स्पष्टीकरण देत नाही. हां. आणि जर समजा त्या मूर्तीमध्ये देव पाहायला गेला तर तो देव आपलं काही काम करत नाही. मग कसं पटल? मग ते पटत नाही. असा विषय येतो. दुसरं काय म्हणजे त्यांना काही एवढं फार काही कष्ट पडतात समजून घेणं. आणि समजवणारा व्यवस्थित असला तर समजू शकता. पण जर नाहीच समजवणारा व्यवस्थित नसल, बरोबर, तो उलट उत्तर देईल, तुम्ही पाहिला का? हा, देव पाहिला नाही म्हणजे त्याचा विश्वास बसत नाही. स्वतःतलं चैतन्य पण तो पाहत नाही. हे चैतन्य काय, मी लहानाचा मोठा का झालो, कोणती कारणं आहेत, हे सर्व काही तो शोध करत बसत नाही. बस. दुसरी गोष्ट, देवावर विश्वास ठेवणं म्हणजे अवघड खेळ झाला त्यांचा.
देवावर विश्वास ठेवायचा तरी कसा? काचा म्हणजे मग खरं पाहायला गेलं स्वामीजी तर उलट चांगला दृष्टिकोन म्हणावा लागेल की आपण जसं जुनी म्हण होती, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. नाही, तुमचं म्हणणं हेही बरोबर आहे. हां आता बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. आता जेव्हा बाप होता तेव्हा विचारलंच नाही. बाप होता तेव्हा विचारलं असतं तर हा माझा बाप. मेल्यावरती त्याला पुन्हा दाखवायचं म्हटलं तर अध्यात्मामध्ये दाखवता येतं. जेव्हा त्याला दृष्टी वगैरे प्राप्त करून घेतली, दिव्य दृष्टी, तिसरा नेत्र, आता पुढे मी तुम्हाला ते सांगाल. बरं. परंतु याच्यातून ते काहीतरी ॲस्ट्रल ट्रॅव्हल वगैरे बरंचसं काही, पण आता आपला तो भाग नाही. नाही बरं. आता फक्त जो वर्ग मानत नाही, नाही समजून घेत नाही, बरोबर. त्या वर्गाला समजवण्याची जी पद्धत हवी होती ती पद्धत नाही असं म्हणू आपण. पद्धत किंवा नष्ट झाली. त्यांना समजणं, जसं महिनाभर काम केल्यानंतर तुला पगार मिळतो बाबा, तसं तुला जर भगवंत पाहायचा असेल तर थोडी तुला मेहनत करावी लागेल. काहीतरी तू कर म्हणजे तू भगवंत पाहू शकतो, बोलू शकतो, तुझं कार्यही भगवंत करेल. तुझा संबंधच नाही. त्याला सांगतो, जगामध्ये समजा बिल गेट्स आहे बरोबर आणि भिकाऱ्यानं उठायचं, त्याने सांगितलं मला 100 कोटी दे, तो देईल का? नाही. ओळख नाही, पाळख नाही, काहीच नाही. संबंध जोडावे लागतील ना. जुळवावे लागतं. लक्षात आलं? म्हणजे तसं देवाशी पहिले संबंध जोडा, मग तुमच्या कामं पण होतील. म्हणजे तुमच्या मतानुसार फक्त मार्गदर्शन मिळण्याचीच गरज तेवढी उरलेली आहे. मार्गदर्शन मिळालं तर ही पिढी सुद्धा अध्यात्माच्या वाटेवर प्रगत होऊ शकते. हो, संसार करूनही अध्यात्म करता येतं. मी बोललो ना, टाईम नाही हा विषयच नाही. बरोबर. टाइमचा टाईम विषय तर प्रत्येकाजवळ आहे. अगदी खरंय. असून फक्त मन जे चंचल आहे ना, हो. हे त्याला भटकवत राहत. भटकवत राहत. चल इकडं, चल तिकडं, हे कर, ते कर, हे खा, ते पी. म्हणजे आता फास्ट फूड बी आल्या, हॉटेल बी आल्या, पार्ट्या बी करा, डान्स बी करा, डान्स बार आले. असं हो. पाहिला नाही अजून. पण म्हणजे ह्या गोष्टी बरोबर. त्या आजच्या नवीन तरुण पिढीला जमू देत नाही. मोबाईल जमू देत नाही. मोबाईलमध्ये अमर्याद असे फंक्शन आहेत, ते जमू देत नाही. म्हणजे मुळात एकाग्रता तरुण पिढीची हरवत चालली. म्हणजे एखाद्या म्हणजे हरवलेलीच आहे. बरोबर. मग एखादं कार्य जेव्हा हाती घेतलं ते परिपूर्ण करण्यासाठी जे कष्ट, जसे सायंटिस्ट एखादा शोध लावायचा आहे, बरोबर, त्याच्यामध्ये किती मन घालून एकदम एक होऊन ते शोध करत असतात. हो. आलं का? बरोबर. तसं जर आपण शोध घेतला भगवंताचा तर होऊ शकतो. दुसरी गोष्ट होऊ शकतो म्हणजे होतोच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकाग्रपणा जर आपल्या अंगी असलं तर आपण संसारातलं कोणतंही कार्य ते पण उत्तम करतो. वा स्वामी, ह्या उत्तराने तर अतिशय समाधान वाटलं आणि बहुतेक बऱ्याचशा प्रेक्षक वर्गाला हे तुमचं उत्तर स्पृहणीय ठरेल. म्हणजे त्यांना या वाटेवर जाण्याची इच्छा निर्माण होईल असं तुम्ही स्पष्टीकरण दिलं. आता एक स्वामी महत्त्वाचा प्रश्न विचारतो बर की आध्यात्मिक जागृतीसाठी असं काही लोक म्हणतात की ध्यान, प्राणायाम, तर हा विषय कुठला आहे हे बऱ्याच लोकांना कल्पना नाही. किंवा मग ध्यान आणि प्राणायामाचं काय योगदान आहे आध्यात्मिक जागृतीत, याचं तुम्ही स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. आज जर पाहिलं तर बरेच क्लासेस पण चालतात. हो, प्राणायामाचे, योगाचे. अगदी. हे जगाला पटायला लागलेलं आहे. लक्षात आलं का? पण हे अध्यात्मासाठी म्हणजे ध्यानासाठी किती उपयुक्त आहे हो, हे समजून घेणं गरजेचं आहे. हेच आहे ना तुमचं म्हणणं? बरोबर आहे, अगदी. आता प्राणायाम आणि योगासना, जर प्राणायाम आपण एक भाग घेऊ, बर, हा प्राणावर आधार आहे. आपण जर श्वसन करतो, आलं का, याच्यावर त्याचा आधार आहे. याच्यामध्ये ऑक्सिजनलाच प्राणवायू असं म्हटलं जातं. प्राणवायू, बरोबर का नाही? बरोबर. तो आपल्याला फार उपयुक्त आहे. ती एक एनर्जी आपल्या शरीरामध्ये प्रविष्ट होते आणि त्याच्यामुळे ह्या सिस्टममध्ये फार काही उपयोग पडतो. बरोबर. रक्तशुद्धीकरण वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्या. तर याच्यासाठी प्राणाची आवश्यकता असते.
आणि प्राणायाम करताना ते जेवढे प्रकार आहेत हो. लक्षात आलं का प्राणायामाचे प्रकार. प्रकार तर मग ते सर्व प्रकार जर केले हां. तर आपल्याला जेवढा प्राण आपल्या या शरीरामध्ये जाईल हो. म्हणजे प्राणवायू, बर. जेवढा प्राणवायू जाईल तेवढी आपल्याला ह्या शरीराला ऊर्जा जास्त मिळते, शक्ती जास्त मिळते. मिळते, बरोबर. उत्साहित होतो, उत्साह. म्हणजे मन प्रफुल्ल होतं, आनंदी होतं. हे प्राणायामातून होतं, बर. कारण त्याच्यात एक आनंदही मिळतो ना आपल्याला. आनंद मिळतो. लक्षात आलं का? तर ह्या गोष्टी होण्यासाठी आपल्या शरीराला उपयुक्त याच्यासाठी प्राणायाम हा झाला पाहिजे, झाला पाहिजे. महत्त्वाचा भाग आहे. भाग. आणि प्राणायामातून जी आपल्याला ऊर्जा मिळते, शक्ती मिळते, या शक्तीचा उपयोग आपल्याला ध्यानामध्ये करता येतो. म्हणजे असं ते सूत्र आहे. तसंच योगासन सुद्धा आहे. याच्यातून एकाग्रता साधते ना. आपलं कसं असतं, ज्यावेळेला प्राणायाम करतो त्यावेळेला श्वसनावर आपलं लक्ष असतं, हां. म्हणजे त्याच्यावर आपलं नियंत्रण निर्माण होतं. कपालभाती वगैरे सुद्धा आपल्याला हो. घ्या सोडा, म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे फुफ्फुस स्ट्रॉंग होणं, प्राणवायू जास्त मिळणं, अनुलंब विलंब झाला, कुंभकरेचक झाले. लक्षात आलं, हे जे प्राणायाम आहेत आपल्या शरीरामध्ये अति उत्तम ऊर्जा निर्माण करून देतात. आणि आपलं जे लक्ष असतं मन त्याच्यावरती केंद्रित झालेलं असतं. हो. बरोबर आहे की नाही? ते केंद्रित झाल्यामुळे काही इतर विचार जे आपले जे असतात ते बंद होतात. म्हणजे एकाग्रता साधते. बरोबर. एकाग्रता साधली आणि ध्यानाला त्याचीच आवश्यकता असते. अरे हो. तसं योगासनमध्ये तेच आहे. आपलं लक्ष कुठं असणार, माझा हा योग चांगला झाला पाहिजे. बरोबर. समजा सूर्यनमस्कार चांगला झाला पाहिजे. लक्षात आलं का? बरोबर आहे. म्हणजे हे जे जे आसन आहेत हे सर्व योगासन करताना आपलं मन सुद्धा त्याच्यामध्ये केंद्रित होतं. जे आपले बॉडीमध्ये जे सर्क्युलेशन रक्ताचं ते सुव्यवस्थित व्हावं, प्रत्येक नसांचं संतुलन व्यवस्थित व्हावं, बरोबर. आपल्या प्रत्येक यंत्रणेमध्ये प्राणवायूचा संचार व्यवस्थित व्हावा, आपली बॉडी कणखर व्हावी, या दृष्टिकोनातून आपण योगासन करत असतो. बरोबर. मग ते योगासन करताना मन कुठं राहतं, एकाग्रच होतं. एकाग्र होतं त्या क्रियेमध्ये. त्या क्रियेमध्ये आपण रममाण होऊन जातो. बरोबर. रममाण होऊन जातो. याच्यातून आपल्याला सशक्त होता येतं. हा महत्वाचा भाग आहे. निरोगी होता येतं. बरोबर. प्राणायाममध्ये सुद्धा निरोगी होता येतं आणि योगासनामध्ये सुद्धा निरोगी शरीर राहतं. बरोबर. म्हणजे ह्या बॉडीली शरीरासाठी अतिउत्तम आहे प्रत्येकाच्या. आणि त्याच्यात सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा येतो तो समजून घेण्यासारखं की आपल्याला एकाग्रता लाभते आणि ध्यानाला त्याचीच आवश्यकता आहे. म्हणजे न कळत आपलं पहिली स्टेप आपलं प्राणायाम किंवा योगासन झाल्यानंतर जर आपण समजा ध्यानधारणेला बसलं तर आपलं मन एक झालेलं असतं, भटकत नाही आणि ध्यानधारणा ही सहज आपली यशस्वी होते. म्हणजे आत्मसाक्षात्कार म्हणा की जे काय असेल, जे ध्यान त्याला करायचं असेल, ध्यानाचेही पुष्कळ प्रकार आहेत, त्या पद्धतीनं मग तो एकाग्र होऊन त्याच्यामध्ये सहज सिद्ध होतो. ही शृंखला आहे, ही लिंक आहे. याच्यातून त्याच्यात जाणं, ध्यानामध्ये जाणं. आणि ध्यान हे आध्यात्मिक आहे. आणि प्राणायाम झाला किंवा योगासन झालं हे शरीराचं शुद्धीकरण, रोग निवारण, सशक्तपणा, एनर्जी प्राप्त करून घेणं, आपल्या शरीरामध्ये जे काही समजा दूषित असेल ते टॉक्झिन वगैरे ते सर्व बाहेर पडण्यासाठी ह्या गोष्टींचा फार उपयोग होतो. म्हणजे शरीराचं जे काही आहे शुद्धीकरण त्याच्यामध्ये होतं. आणि त्याच्यानंतर जो आध्यात्मिक असतो ध्यान करतो, ध्यानाला बसताना तो एकाग्र होतो.
आणि त्याच्यामध्ये तो सिद्ध होतो, हे महत्वाचं आहे. ध्यान करताना ती व्यक्ती सिद्ध होते. म्हणजे काय, त्याला त्याचे साक्षात्कार होतात. जे दिव्य आहे, जे दिसत नाही, ते ध्यानातून दिसतं. स्वामी, किती व्यवस्थित आणि सोपं करून सांगितलं तुम्ही. नाहीतर हा प्रश्न फार सतावतोय लोकांना. म्हणजे ही जी तुम्ही शृंखला सांगितली की योगासन, प्राणायाम, त्याच्यानंतर तुमचं शरीर शुद्धीकरण होतं, नंतर तुम्ही ध्यानाला बसल्यास शरीर शुद्धीकरण झाल्यामुळं मन एकाग्र होतं, मन एकाग्र झालं की ध्यानधारणा होती. म्हणजे खरोखर सोपा मार्ग आहे. म्हणजे तुम्ही आज हे जे सांगितले ना, हे प्रेक्षक वर्गाला सुद्धा इतकं ते उपयोगी पडणार आहे की या अगोदर असं स्पष्टीकरण ऐकण्यात आलेलंच नाही. कारण प्रत्येकजण ध्यान म्हणजे अमुक एक लोकांचीच मक्तेदारी असं समजत होता. नाही, ध्यान ही मक्तेदारी नाही, हे प्रत्येकाचा अधिकार आहे, जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणजे आज तुम्ही हे स्पष्ट केलं, त्याचा मोठा आनंद होतोय. स्वतःला जाणून घेणं हा, किंवा दिव्यत्व याच्यामध्ये जे पसरलेलं आहे अवकाशामध्ये, हे जाणून घेण्यासाठी ध्यान प्रक्रिया महत्वाची आहे. बरोबर. म्हणजे याची शृंखला अशीच जाते. तर आता स्वामी, तुम्हाला एक अत्यंत आवश्यक असं विचारायचं होतं की या अगोदर तुमच्या एका हिंदी भाषिक एपिसोडमध्ये तुम्ही त्याचं वर्णन केलंय, पण आमचा जो मराठी वर्ग आहे त्यांची अशी इच्छा आहे की या प्रश्नाचं उत्तर स्वामींनी मराठीत द्यावं. तर तो प्रश्न असा आहे की असं म्हटलं जातं की ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. हो, मग याचा अर्थ नेमका काय घ्यायचा आणि त्याचं जरा स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. नाही, ब्रह्म सत्य जगत मिथ्या हा जो विषय आहे ना, हा चैतन्याशी आलेला आहे. बर. आणि जे आपण ह्या दोन डोळ्यांनी पाहतो, मटेरियल वर्ल्ड, म्हणजे ज्याला मटेरियल म्हटलं जातं, प्रत्यक्ष वस्तू जे जे आपण पाहतो बरोबर, या दोन डोळ्यांनी, बर, ही नाशिवंत आहे असं याचा अर्थ होतो. ब्रह्म सत्य म्हणजे काय की ध्यान धारणेतून माणसाला आत्म्याचा साक्षात्कार होणं, आपल्यामध्ये जो आत्माराम आहे त्याचा साक्षात्कार होणं, म्हणजे ते झालं ब्रह्म. म्हणजे साक्षात्कार होणं ते ब्रह्म. हो, म्हणजे जे अविनाशी आहे. बर. त्या परमात्मा सुद्धा निर्गुण निराकार आहे. तसाच आपला आत्मा सुद्धा निर्गुण निराकारच आहे. बर. पण तो चेतन आहे. त्याच्यामुळे चेतना, आता आपण जे बोलतोय, खातोय, पितोय, संसार करतोय, जे जे कार्य आपण या संसारात करतो, बरोबर, हे आपल्या शरीरामध्ये चैतन्य आहे, चैतन्य जागृतता आहे. आणि ह्या गोष्टीने आपण संसार करत असतो. बरोबर आलं की? बरोबर. मग हे चैतन्य कशामुळे? आत्म्यामध्ये. बरोबर. जर आत्मा निघून गेला तर शरीराचं काय? संपलं. मग शरीराला काही त्याच्यात बरोबर काही घेतं का? नाही येत. नाही. ज्या शरीरानं जे जे आपण कमवलेलं असतं, हां, बरोबर आहे का नाही? बरोबर. संसारातल्या व्यक्ती कमवलेल्या असतात. हो हो. पत्नी झाले, मुलं झाले, आईवडील झाले, भावंड झाले. आपण ज्या कुटुंबात जन्माला आलो तर हे आपल्याबरोबर असतं, समाज आपल्याबरोबर असतो, हे जगातले पण आपल्याबरोबर असतात, वस्तूही आपल्याला या ठिकाणी दिसतात. लक्षात आलं? हो. म्हणजे हे जे जे दिसतं मेल्यावर आपल्याबरोबर आहे, काही येत नाही. म्हणून ते जगत मिथ्या का? मिथ्या म्हणता येईल का? आता समजा तुम्ही घरी जाऊन सांगा तू खोटी आहे, म्हणजे पत्नीला म्हणून बघा बरं. बरोबर. मग ते काय करा? तू माझे नाही आहे, तू नाही आहे. नाही. मग सगळं चक्रच बिघडेल. हे बसेल की नाही? मग हे कुणाचे? खोटं म्हणता येईल का? नाही नाही नाही. आत्मा आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. असताना हे असत्य म्हणता येत पण नाही आणि सत्यही म्हणता येत नाही. म्हणजे एक प्रकारची दुविधा आहे. दुविधा म्हणण्यापेक्षा आपली कोंडीच होते. लक्षात आलं का? आत्मा हे चैतन्य आहे. हो, बरोबर. तो अविनाशी आहे.
अविनाशी आहे. अविनाशी आहे. बर बर अविनाशी. मूळ तत्व अविनाशी, बर म्हणजे आत्मा हा अविनाशी आहे. बर. अनंत आत्म्याच्या समुदायालाच ब्रह्म म्हटलं गेलेलं आहे. आत्म्याच्या समुदायाला ब्रह्म म्हटलं गेलं. तुमचा आत्मा, माझा आत्मा, जे कोणी असतील पशु पक्षी जनावर, बर. यांच्यातले आत्मे कसे आहेत? अविनाशी आहेत. अविनाशी. पण शरीर काय? नाशवंत. नाशिवंत आहे. नाशवंत. नाश होतो ह्या शरीराचा. बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? हे पंचतत्वाचं शरीर पंचतत्वात विलीन होऊन जातं. विलीन होऊन जात. खरं आहे. पुन्हा ते दिसतं का? नाही नाही. नाही. जी जी वस्तू आपण पाहतो, हम्म. कालांतराने दगडाचा सुद्धा ऱ्हास होतो. ऱ्हास होतो. प्रत्येक गोष्ट कुठं ना कुठं काहीतरी ते म्हणजे झीज ठरलेली आहे तुमचं असं म्हणणं. हां कुठंतरी झीज होते. बरोबर. आता समजा सोन्याची एखादं कोणी अंगठी घालतं, हो. समजा ते काहीतरी 5 ग्रॅम 10 ग्रॅम काहीतरी असेल, बरोबर आहे का नाही? बरोबर. काही दिवसांनी त्याच्यामध्ये अर्धा ग्रॅम कमी किंवा होतं. काहीतरी बरोबर. मिलीग्रॅमने कमी होतं ना. बरोबर आहे. अगदी का खरं. कमी झालं? त्याचे कण बाहेर पडले. बरोबर आहे. परंतु सर्व कण एकत्र केलं तर सोनच आहे. सोनच आहे. बरोबर आहे. तसं आत्मा हा परमात्माचा सुपुत्र आहे. परमात्मा होताच मुळात, त्याने त्याच्यातून आपल्याला निर्माण केलेलं आहे. ती मूळ चेतन शक्ती आहे. शक्ती आहे. हे जी मूळ चेतन शक्ती आत्माराम आहे ना, हम्म. याला ब्रह्म असं म्हटलेलं आहे. बर. म्हणून जे संत लोक ध्यानधारणेद्वारे हो. जेव्हा आत्मसाक्षात्कार घेतात हम्म. आज्ञाचक्रामध्ये, बर. त्याला ते काय म्हणतात? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. म्हणजे ते त्याचं शरीराला खरं महत्त्व कारण देतच नाही. म्हणजे त्याचं खरं कारण हे तुम्ही आत्ता सांगितले त्याच्यात दडले. हो, हेच आहे की जे जे आहे ते ते नासे. नाश. बरोबर. किंवा आपण असल्यानंतर पुन्हा या गोष्टींचा आपल्याला उपयोग होत नाही. 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 शरीर गेल्यानंतर. शरीर गेल्या. बरोबर की नाही? म्हणजे मृत्यू झाल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी पुन्हा उपयोगात येत नाही. नाही. बरोबर. म्हणून म्हटलं तरी चालल, पण ही पृथ्वी कुठं जाणार? पुन्हा फिरून इथं जन्माला आलं. बरं. त्या वस्तू पण आहेत. पुन्हा त्या वस्तू तुम्ही म्हणणार का माझ्याच आहेत? नाही. आता समजा तुमचं बोललं तर तुम्हाला वाईट, हां. त्याच्याशी मी माझं उदाहरण देतो, एक्झाम्पल देतो. समजा हां. मी एक्सपायर झालो, बर. बरोबर आहे, हां. आणि मला लगेच समजा माणसाचा जन्म मिळाला, बर. आणि मला हे आठवलं. म्हणजे पूर्वजन्माचं. हां, बरं. ह्या जन्माचं मला आठवलं. आठवलं. हां हां माझा जन्म झाला, हां. बरोबर आहे. पहिल्यापासून मला आठवतंय, हम्म. मी चांगला चालायला लागलो हां. तर मी कुठे येईल? पहिला माझ्या बायकोकडे येईल ना. हा पण एक विनोदाचा भाग आहे बरोबर आहे, ना. बरोबर. समजा खरं आहे मी ते. सांगितलं तू माझी बायको आहे, बर. ते एवढं, ते एवढं आणि हे म्हातारी. कसं मान्य होणार? म्हणजे आपण मेल्यानंतर ती गोष्ट आपली नाहीच आहे ना. नाहीचे नाही. खरं आहे. पण बरोबर. ते आठवत नाही, तेच बरं आहे. आठवलं असतं तर सगळा गोंधळ होणार. एखादा समजा एखादा श्रीमंत गेलाय, हां. अति श्रीमंत गेला, गडगंज श्रीमंती आहे त्याची, अफाट धन त्याच्याकडे पडलेलं आहे, बरं. तो एक्सपायर झाला, हम्म. आणि एखाद्या ठिकाणी भिकाऱ्याकडे जन्माला आला आणि त्याने यावं तिथं, हे माझं इस्टेट आहे, मी कमवलेलं आहे, तर नाही मान्य होणार. होणार नाही. म्हणून त्याच्यासाठी पुन्हा ते आहे का? नाही. बरोबर. कोणी त्याला देणार? नाही. तर म्हणतो माझा वारसा हक्काचा आहे, तू माझा बाप नाही. ते अगदी खरं. खरं आहे. बरोबर आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना, बरोबर. असं जरी आपण एक उदाहरण तरीके समजलं तरी सुद्धा ते आपलं नाहीच. नाही. बरं. आलं का? आणि हे जे काही आहे आपल्यासाठी हां. हे नाशिवंतच आहे. नाशवंत. आज ना उद्या हे ऱ्हास पावणारच आहे. आज हा बंगला आपल्याला दिसतोय दिसतोय. समजा, बरोबर. परंतु हा बंगला उद्या आहे का? नाही. काही सांगताच येत नाही. बरोबर आहे. गेल्यानंतर हा बंगला आपला नाहीच आहे, नाही. आणि कालांतराने हे पडणार आहे, पडणार. बरोबर. खरं आहे. त्याचाही नाश होणार आहे. नाश. म्हणजे म्हणून असं एक छोट्या पद्धतीने जरी आपण समजून घ्यायचं म्हटलं हां. तर याचा नाश निश्चित आहे. आहे. म्हणजे ते शाश्वत नाही. नाही. नाही.
हे जे पंचतत्व आहेत हे शाश्वत नाही. नाहीत. असं समजा पाणी ठेवलं, हां 8 दिवसानं त्या भांड्यातलं पाणी काय वाफ होणार, ती संपणार, काहीतरी म्हणजे उन्हाने काहीतरी म्हणा. त्यात- बरोबर. अर्थात एनर्जीचा नाश होत नाही. हा महत्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा. बरोबर, एनर्जी शाश्वत आहे. शाश्वत आहे. ही चेतन एनर्जी आहे, बरोबर. ती सुद्धा एनर्जीच आहे, परंतु ती एनर्जी नाशवंत कन्वर्ट होऊन जाते कन्वर्ट दुसऱ्यामध्ये. होऊन जाते. बरोबर बरोबर. इतर ठिकाणी कन्वर्ट होत राहते. कन्वर्ट तसं आपला आत्मा सुद्धा हा चेतन गाभा आहे. चेतन पुढे दुसरं शरीर भेटल, तिसरं भेटल, 84 लक्ष योनीमध्ये जाऊ. 84 आलं का? बरोबर. आणि हे दिसणार हे नाशिवंतच आहे असं कुणाचं म्हणणं आहे? कुणाचं म्हणणं आहे? आध्यात्मिक जगाचं. आध्यात्मिक जगाचं. कारण शाश्वत अविनाशी फक्त आणि फक्त सोलच आहे, आत्माच आहे, आत्माच आहे. ब्रह्मच आहे. हे जग त्याच्यासाठी मिथ्या आहे, खोटं आहे, नाशिवंत आहे. बरोबर. मिथ्या आहे, खरं म्हणजे खोट आहे असं त्याने म्हटलेलं आहे. जगत मिथ्या म्हणजे खोट आहे, भ्रम आहे. बरोबर. आता म्हणजे एक उदाहरण तरीके मी तुम्हाला सांगतो. रात्री तुम्हाला एखादं स्वप्न पडतं की नाही पडतं का एवढ्या जीवनामध्ये? पडतं ना. पडतं ना. हो हो. स्वप्न ज्यावेळेला पडतं, हां. बरोबर, स्वप्नामध्ये तुम्ही स्वतः असताना, हो बरोबर आहे का? हो. मग ते स्वप्नात असताना तुम्हाला वाटतं का मी स्वप्न पाहतोय, असं वाटलं का आजपर्यंत? नाही नाही. मग त्या स्वप्नामध्ये तुमचं लग्न झालंय, पोरं आहेत, राज्य आहे, तुम्ही युद्ध बी केलंय, साम्राज्य बी वाढवलंय. बर. आलं का? हां, तुमच्या 10-5 राहण्या पण आहेत, हां पोरं पण आहेत, सगळं आहे. अफाट संपत्ती पण आहे. बरं. आणि युद्ध करता करता एकाची तलवार तुमच्या गळ्यावर पडली. पडली. फक्त येतेच आहे, तुम्ही जागा झाला. ती खाड दिशी जागे होणार. का होणार? आता ते जागे झाले तुम्ही. बरोबर. अरे बाबा, ते स्वप्न होतं. बरं झालं. बरं झालं. बरोबर आहे की नाही? म्हणजे ते स्वप्न खोटं होतं का खरं होतं? खोटंच होतं म्हणायचं. म्हणजे प्रत्यक्षात जेव्हा नाही तुम्ही म्हटलं. तिथं होता हां तेव्हा ते खरं आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने ते खरं त्यावेळेला. त्यावेळेला. आणि जागं झालं की मग ते स्वप्न म्हणजे प्रत्यक्ष नाही, त्यामुळं ते खोटं मग असं. तसं मृत्यूनंतर हे आपल्याला खोटं वाटणार. आता हे असं समजा की हे जीवन म्हणजे आपलं मोठं स्वप्नच आहे. आपण स्वप्न होतं. स्वप्नामध्येच आहोत, बरोबर. रंगलेलो आहोत. रंगीले बन के जी रहे भाई. बस. पहिलं हे लक्षात ठेवा की आपण सर्व रंगीलेच आहोत, रंगील्या. पण हे सर्वात मोठं स्वप्न हेच आपण विसरतो. मृत्यूनंतर सत्याला सामोरं जावं लागतं आणि ते सत्य आहे हे आपल्याला मृत्यूनंतर कळतं. जे जीवन जगलो हे सुद्धा असत्य होतं हे मृत्यूनंतर कळतं. म्हणून आज आपण जे स्वप्नामध्ये पाहतो हां ते नसतंच नसतं. बरोबर आहे. जागृतीवर. बरोबर. तसं हे सगळ्यात मोठं स्वप्न आहे. आणि ह्या स्वप्नानंतर जेव्हा जागृती येते तेव्हा हे खरं नव्हतंच. हा म्हणजे साक्षात्कार झूट. होतो. बरोबर आहे. खरं. म्हणजे हा एक भ्रम. भ्रम भ्रम मिथ्या म्हणजे एक प्रकारचा भ्रम आहे, भ्रम. खोटं आहे आपल्यासाठी, खोटं. असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे हे जे आपण जीवन जगत असतो, ह्या जीवन जगण्यामागचा आपला हेतू आपण ते सत्य समजून घेत नाही. बरोबर. प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक गोष्टीचा आपल्याला हव्यास होऊन जातो, लोभ होतो, आसक्ती होते. कारण आपण स्वतः या शरीराला शाश्वत समजतो. आपण मृत्यू विसरलेलो असतो. म्हणून जीवनभर आपण नेहमी कष्ट कष्ट फक्त संसारासाठी करतो, परंतु ते आपलं नसतं. असूने नसतं आणि नसूनही आहेच. बरोबर आहे. आता जे दिसतं तर आहेच, परंतु मृत्यूनंतर नाहीच. पण आज नाही म्हणता येत नाही. बरोबर. आणि मृत्यूनंतर माझं हे म्हणता येत नाही. लक्षात आलं? म्हणजे सगळा भ्रमाचा खेळ. हा सर्व भ्रमच आहे. भ्रमाचा खेळ. म्हणून याला भ्रम असं म्हटलेलं आहे. बरोबर. म्हणजे हे मिथ्या आहे,
हे खोटं आहे हे समजण्यामागचं जे मुख्य कारण म्हणजे मी मूळ चैतन्य आत्मा आहे. आत्माच हा परमात्म्याचा सुपुत्र आहे. तो अविनाशी आहे, सनातन आहे. ते मूळ सत्य त्यालाच ब्रह्म असं म्हटलेलं जातं. आहे. बरोबर. आणि तेच सत्य आहे. हे सर्व आपल्या सर्वांसाठी मिथ्या मिथ्या आहे. आहे. मिथ्या आहे. बरोबर. लक्षात आलं तुमच्या हो आता? हो अगदी व्यवस्थित. नाही नसल आलं तर पुन्हा नाही, आपण नाही, काहीतरी नाही. बोलूया. नाही तुम्ही स्पष्टीकरण देता त्याच्या पाठीमागं मोठा अभ्यास पण तुमचा दिसतोच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमची जी नम्रपणा आणि साधेपणा हीच त्याची महत्त्वाची खूण आहे की तुम्ही त्याच्यात प्रकांड पंडित आहात ह्या विषयात. मी पंडित नाहीये, मी साधक आहे. साधना केलेल्या बरोबर. आहेत आणि त्या साधनातून हे सर्व सत्य जाणलेलं आहे. बरोबर. आणि ह्या साधना मी आपल्या सर्व जे भक्तजन असतात आलं का किंवा जे साधक असतात ते हे साधना दिली जाते आणि त्याच्यातून त्यांना सुद्धा दाखवलं जातं की हे मिथ्या आहे. मिथ्या. सत्य आत्मा आहे, आत्मा सोल आहे. हे महत्त्वाचा भाग आहे. हे आपल्याला ध्यानद्वारे कळतं. ध्यान म्हणून ही ध्यान साधना ही उच्च कोटीची आहे. आधी मी तुम्हाला सांगितलं हो हो एकाग्रतेसाठी प्राणायाम आणि योगासन आणि ते एकाग्रतेच्या पुढे ध्यान. त्या एकाग्रतेतूनच आपल्याला आपला स्वतःचा म्हणजे आत्म्याचा साक्षात्कार होतो. जो मी आधी तुम्हाला विषय घेतला तो याच्यासाठीच घेतला. तुम्ही जे विचारला अतिउत्तम झालं. तो आता मला ते सांगता येत आहे. लक्षात आलं का? हे जे जग आहे आलं का दिसतं दिसूनही आपल्याला नंतर दिसत नाही म्हणून याला मिथ्या म्हटलेलं आहे. जसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाळवंटामध्ये एक हरण पाण्याचा शोध घेत आहे. हो बरोबर आहे की नाही? आणि त्याला असं वाटतं की पुढे पाणी आहे, पुढे पाणी आहे, पुढे ते असतं मृगजळ. त्याला काय वाटतं पाणी आहे. ते पळतं 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 इतकं पळतं ऊर फटून मरतं. तसाच काहीसा प्रकार आपल्या बाबतीत पाणी हातात आलं नाही, मरावं लागलं, पण सत्य काय त्याला कळलं नाही. तशी गत आपली मानवाची झाली. संसार सत्यच वाटतो, दिसायला सत्यच आहे. जीवनभर काबाड कष्ट करण्यासाठी पळतच राहतो, पोट भरण्यासाठी पळतच राहतो, परिवाराला सांभाळण्यासाठी पळतच राहतो, जगासाठी पळत राहतो. कोणतंही कार्य जे करत असताना आपण आध्यात्मिक करू शकतो, सत्याचा शोध घेऊ शकतो. म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला की त्याच्यानंतर हे सर्व त्याला मिथ्या वाटायला लागतं. पण तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे पोहोचलं पाहिजे ना. पोहोचलं पाहिजे. आणि जर नाहीच पोहोचलं तर मग आपण अज्ञानामध्ये राहू. आणि जे अज्ञान आहे ते ज्ञानात परिवर्तन कधी व्हायचं? ते एक तुमचं बरोबर. ज्ञान हे महत्वाचं आहे. संसाराचं ज्ञान आहे की ना आपल्या सर्वांना, प्रत्येक माणसाला आहे. अगदी न बोलता कळतं सगळं. बरोबर की नाही? हे कळतं पण वळत नाही. हे वळत नाही. याला खोटं म्हणता येत नाही, याच्यात आनंद मनवतो, आनंद रंगीला होता येतो. तसंच गोष्ट बरोबर नाही. याच्या पुढे ते आपल्याला सत्य समजून घेतलं पाहिजे. म्हणून आता जे आध्यात्मिक जगत आहे, जे आध्यात्मिक व्यक्ती आहेत, म्हणून ते म्हणतात की ब्रह्म सत्य जगत मिथ्या. हे आपल्यापेक्षा श्रेष्ठतम साधक त्यावेळेला जे होते ऋषीमुनी वगैरे, त्यांनी हे म्हटलेले प्रत्येकानं ब्रह्म सत्य आहे, बाकी हे सर्व मिथ्याच आहे. एक मृगजळ आहे, आम्ही ह्या मृगजळासाठी आपण पळत राहतो, शेवटी आपलं नसतंच. नाही पण अत्यंत आनंद झाला. बरंच शंकांचं निरसन झालेलं आहे आज. पण हे स्वामी तुमचा अनुग्रह असाच आमच्या पाठीशी राहू द्या. आणि आगामी एपिसोडमध्ये तुम्ही आणखीन मार्गदर्शन कराल आणि आम्हास अध्यात्म वाटेवर जाण्याकरता प्रवृत्त कराल, हे निश्चित ठरलेलं तर आहेच काय, आणि हे होणारच आहे. स्वामींचं अनुग्रह आणि स्वामींची कृपा ही अथांग स्वरूपात वर्षाव होत आहे. फक्त आता तो वर्षाव आपल्या अंगावर आपण घ्यायचा का नाही हे आपण ठरवायचं.
पण हे तर निश्चित की आपणा सर्वांना अध्यात्म वाटेवर प्रवृत्त करण्यासाठी स्वामीसुद्धा आतुर का आहेत की तुम्हाला सत्य कळालं पाहिजे, तुम्ही सुखसमृद्धी नेमकी कशात आहे हे तुम्हाला उमजलं पाहिजे, ह्या दृष्टीने प्रयत्न करतात. आपण आणखीन मार्गदर्शनासाठी स्वामींना त्रास देणार आहोत. अर्थात ते त्रास मानून घेत नाहीत, कारण जगत कल्याणाचं त्यांचं जे धोरण आहे तेच मोठं विशाल आहे. तरी आता आगामी एपिसोडमध्ये आपण आणखीन चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी एक जरूर सांगतो की आद्य दादाजी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सुखसमृद्धीची वाट गवसेल आणि तुम्ही निश्चितच आत्मप्रवृत्ती सुधारत जाऊन एक प्रकारचं कल्याणप्रद जीवन तुम्ही जगाल, याची ग्वाही मी अभिनेता या नात्याने तुम्हाला देतो. नमस्कार.